उद्धव ठाकरे काहीही झालं तरी राज ठाकरेंना पक्षात स्थान देणार नाहीत, कारण तसं झालं तर उद्धव ठाकरेंचं अस्तित्वच धोक्यात येईल असं खासदार नारायण राणेंनी टीका करत म्हटलं होतं। उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षात शिवसेना संपवली, बाळासाहेबांनी 48 वर्षात जे कमावलं ते मुलानं 2.5 वर्षात साफ करून टाकलं अशी टीकाही नारायण राणेंनी केलेली होती। त्यावर आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। ज्या व्यक्तीनं 2-3 वेळेला पक्ष बदलले, स्वतःचा पक्ष चालवू शकले नाहीत, जे व्यक्ती काँग्रेसमध्ये गेले आणि मग भाजपात गेले, अशा व्यक्तीला महाराष्ट्र पण गांभीर्यानं घेत असेल का, असं वाटतं का, असं राऊतांनी प्रत्युत्तर देत म्हटलंय। दोन भाव एकत्र या आणि अजून काय करा म्हणा। त्या भावाला म्हणा, उद्धवला मातोश्रीचा एक भाग देतोस का? एवढं प्रेम होतू जाते तर राजनी शिवसेनेत यावं काय? यांचं अस्तित्व राहणार नाही ना। राज आला शिवसेनेत काय तो प्रमुख शिवसेनेचा राज ठाकरेच होणार, उद्धव ठाकरे नगण्य। त्यामुळे तो स्वतःहून नाही बोलवणार काय, स्वतःचं अस्तित्व। एक तर माननीय बाळासाहेबांनी या जवळपास 48 वर्षात जे मिळवलं, याने 2.5 वर्षात शिवसेना साफ करून टाकली। त्यामुळे शिवसेना राहिलीच नाही। शिवसेना आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना कुठे आहे? नारायण राणेंनी काय बोलावं आणि काय नाही बोलावं ही त्यांची अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे। त्यांच्या बोलण्याकडे महाराष्ट्र फार गांभीर्यानं पाहत नाही। ज्या व्यक्तीनं 2-3 वेळा पक्ष बदललेला आहे, जी व्यक्ती स्वतःचा पक्ष चालवू शकली नाही, जी व्यक्ती काँग्रेसमध्ये गेली, त्या काँग्रेस पक्षाला शिव्या घातल्या, भाजपात गेले, तिथेही त्यांचं नीट जमत नाही सुरुवातीच्या काळापासून, शिवसेनेमध्येही त्यांनी शेवटी गोंधळ घातला। अशा व्यक्तींवरती तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्र फार गांभीर्याने घेतो का? यांना अजिबात घेत नाही। सगळे गुलाम नसतात नारायण राणे तुमच्यासारखे, आणि सगळे आपली चामडी वाचवायला पक्ष बदलत नाहीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।